विधान सूत्र न्यूज, सत्य न्याय हीच आमची शक्ती। उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा येथे 22 जुलै रोजी गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी त्यांच्या साथीदारांसह एका व्यक्तीला जुन्या वादातून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली होती। याशिवाय 25 जुलै रोजी उल्हासनगर 5 येथील गांधी रोड नेताजी चौकात असलेल्या महेश पान शॉप या दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवून दरमहा 5,000 रुपयांची खंडणी मागितली होती। आरोपी हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुदेश बराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले। 28 जुलै रोजी महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दरोडा पडणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष घाडगे यांना सूत्रांकडून मिळाली। 28 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर युवराज पवार आणि राहुल गायकवाड आपल्या साथीदारांसह नेवाळी नाका येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली। यावेळी अंधाराचा फायदा घेत 2 आरोपी फरार झाले। फिल्मी शैलीत त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी युवराज पवार, राहुल गायकवाड, वासुदेव फकीरा, कल्पेश पाविस्कर, अजय उर्फ कोयता पिल्लई या गुन्हेगारांना अटक केली आहे। आरोपींकडे एक पिस्तूल, 2 मॅगझिन, एक जिवंत काडतूस, 13 इंची चॉपर, दोरी, वायर, मिरची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे। पुणे, मुंबई, भिवंडी, कल्याण या शहरामध्येही दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे एकूण 27 गुन्हे दाखल असून न्यायालयाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक 22/7/2024 रोजी एका इसमाला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्वविमानातून मारहाण केलेली आहे। त्यानंतर त्यांनी परत दिनांक 25/7/2024 रोजी महेश पानटपरी, नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी 5,000 रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेला आहे, गुन्हा केलेला आहे। सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी ते हिललाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे। सदर विशेष पथक तयार केल्यानंतर 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले PSI मालकर साहेब, त्यानंतर DB स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड, ASI गायकवाड, त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे, पगारे पोलीस शिपाई, हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग जडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, त्यांना मॅगझिन, जिवंत काडतूस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रशी असे साहित्य मिळून आले। सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले। त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या 2 आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 599/24 BNS कायदा 310/4 310/5 आरमॅट आणि मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपी यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक 3/8/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे।
सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। सदर आरोपीपैकी आरोपी 307 खुनाचा प्रयत्न, त्यानंतर दरोडा, त्यानंतर रॉबरी अशा महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत। संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत। सदरपैकी आरोपी युवराज पवार यास नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे। त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे। त्याच्या विरुद्ध MPDA सारखा स्थानबद्धतेचा सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे। तो स्थानबद्धतेमधून आता बाहेर आलेला आहे। त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे, त्याच्यामध्ये तो फरार आहे। बाकी भोसरी पोलीस स्टेशनला 395 दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून हिलँड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। तपास API पडवळ हे करत आहेत। शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।